एक संजय दत्तचा फॅन होता. त्यानं खलनायक हा चित्रपट अनेक वेळा बघितला होता. बल्लू जे पात्र आहे तर त्या पात्रासारखा हा प्राणी वागायला लागला. याचं वागणं जे आहे ते अत्यंत विचित्र अशा पद्धतीचं होतं. त्यानं जे कांड केलं होतं ते अत्यंत भयंकर होतं. तर ती घटना आज आपल्याला बघायची आहे. त्यासाठी आपल्याला जायचं आहे उत्तर प्रदेशमध्ये. उत्तर प्रदेश राज्य आहे, त्या ठिकाणचा बुलंदशहर हा जिल्हा आहे, त्या ठिकाणचं खुर्जा नावाचं शहर आहे आणि या परिसरामध्ये कुटुंब राहतं आहे. त्या कुटुंबामध्ये पती आहे, पतीचं नाव आहे सलीम, त्याची बायको आहे, तिचं नाव आहे आसमा आणि पती जो आहे सलीम तो एका हॉटेलमध्ये काम करतो आहे आणि पत्नी जी आहे ती गृहिणी आहे. पती मेहनत करतो आहे, पत्नी घर सांभाळते आहे. अशा पद्धतीने यांचा संसार सुरळीत सुरू होता. तारीख आहे 11 जून 2024. आता सकाळी नवरा जो आहे तो त्याचं काही काम होतं ते सगळं उरकलं आणि त्यानंतर तो त्याच्या हॉटेलवरती किंवा कामावरती निघून गेला होता. त्यानंतर मग काही वेळानं पत्नी जी आहे त्याची तीसुद्धा काही कामाच्या निमित्ताने घराच्या बाहेर पडली होती. त्यानंतर आता संध्याकाळ होते. संध्याकाळ झाल्यानंतर पती जो आहे सलीम तो घरी येतो. घरी आला, दरवाजा बंद होता. त्यानं बघितलं बायको घरी नव्हती. त्यानंतर त्यानं काही वेळ बायकोची वाट बघितली पण ती काय आली नाही. पण त्यानं फोन लावण्याचा प्रयत्न केला, तिचा फोन पण बंद येत होता आणि त्यानंतर त्यानं इकडं बघितलं पण ती काय सापडली नाही. आता ही गेली कुठं? त्यानंतर रात्री उशिरापर्यंत त्यानं वाट बघितली तरीसुद्धा ती आलेली नाही. नवरा काळजीमध्ये पडलेला आहे, चिंतेमध्ये पडलेला आहे आणि त्यानंतर मग त्यानं बुलंदशहर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली. त्या ठिकाणी त्यानं आपली पत्नी बेपत्ता झाली अशा पद्धतीची तक्रार दाखल केलेली आहे. पोलिसांनी ती तक्रार नोंदवून घेतली आणि तपासाला सुरुवात झाली. आता ती रात्र उलटली, दुसरा दिवस उजाडला आणि 12 जून 2024ला सकाळी बुलंदशहर पोलिसांना एक फोन आला आणि त्या ठिकाणी खुर्जा या ठिकाणचं स्मशानभूमी जी आहे त्या भागामध्ये एका महिलेची डेड बॉडी पडल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर मग पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले होते. आता त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर बघितलं तर एक 30-35 वर्षाची तरुणी आहे. त्या तरुणीची गळा चिरून तिथं हत्या करण्यात आलेली आहे आणि अज्ञात व्यक्तीनं ही हत्या केलेली आहे आणि बॉडी जी आहे ती त्या स्मशानभूमीमध्ये टाकून दिलेली आहे. आता त्याच्यानंतर पोलिसांनी बॉडी ताब्यात घेतली, घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे, बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे. आता ही महिला कोण होती, कुठली होती, तिची हत्या का झाली होती याचा तपास सुरू होतो. पोलिसांच्या समोर अनेक प्रश्न पडले होते आणि ओळख पटवण्यासाठी मग पोलिसांनी त्या महिलेच्या वर्णनावरून बेपत्ता महिला ज्या होत्या त्यांची माहिती जमा करायला सुरुवात केली. त्यावेळेस काही वेळापूर्वीच किंवा काही काळापूर्वीच 11 जूनला आसमा नावाची तरुणी बेपत्ता झालेली आहे अशी माहिती पोलिसांना मिळालेली होती. त्यानंतर मग पोलिसांनी त्या पतीला बोलवलं आणि त्याला ही बॉडी दाखवली आणि तिची ओळख पटलेली होती. आता त्याच्यानंतर हा मृतदेह त्याची ओळख पटली पण प्रश्न हा होता की ही हत्या कोणी केली होती आणि ती कब्रस्तानमध्ये कशी काय आलेली होती आणि ह्या तरुणीची किंवा आसमाची कोणाबरोबर काय दुश्मनी होती का, कोणाशी काय वाद होता का, भांडणं होती का, तर ह्या सगळ्याचा आता तपास सुरू झालेला होता. पोलिसांनी घटनास्थळी आजूबाजूला सुद्धा शोध घेतलेला होता. त्याचबरोबर ती आसमाचा मोबाईल जो आहे तो त्या ठिकाणी पोलिसांना सापडला आणि तो पोलिसांनी ताब्यात घेतला. त्यानंतर त्याच्यावरूनही काही कॉल डिटेल काढायला सुरुवात केलेली होती. आता यावेळेस मग तिला शेवटचा फोन कोणाचा आला होता किंवा ती कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये होती, संपर्कामध्ये होती, शेवटचं लोकेशन काय होतं हे सगळं पोलिसांनी यात काढलेलं होतं आणि याच्यामध्ये एका नंबरवरती तिचा सतत फोन चालू असायचा आणि त्याच्यावर सगळ्यात जास्त कॉल करण्यात आलेले होते. आता हे पोलिसांच्या लक्षात आलं. आता त्यानंतर मग पोलिसांनी ज्या नंबरवरती जास्त कॉल केले होते तो जो नंबर आहे त्या नंबरची सुद्धा कॉल डिटेल काढली होती आणि तो एक अनोळखी नंबर होता आणि हा नंबर त्या सलीमला दाखवण्यात आला पण त्यानं सांगितलं की हा कोणाचा नंबर आहे मला काय माहीत नाही. त्याच्यानंतर मग पोलिसांनी ज्यावेळेस त्या व्यक्तीचा शोध घ्यायला सुरुवात केली त्यावेळेस त्या व्यक्तीचं नाव होतं आदनान आणि हा साधारणपणे 30शीतला तरुण होता. आता पोलिसांनी याचा नंबर ट्रेस केला, त्याचं लोकेशन काढलं आणि 24 तासामध्ये या अदनानला पोलिसांनी बुलंदशहरामधून ताब्यात घेतलेलं होतं आणि त्याच्याकडे चौकशी करायला सुरुवात केली. आता दिसायला अत्यंत छपरी अशा पद्धतीचा हा तरुण होता. आता त्या तरुणाचा हिच्या हत्येशी काय संबंध होता तर पोलिसांनी आता त्याला खाक्या दाखवला आणि त्यानंतर कबूल केलं, त्या तरुणानं कबूल केलं की त्यानंच त्या आसमाची हत्या केलेली होती.
पण त्याच्यानंतर त्यानं जी हकीकत सांगितली होती ती हकीकत अत्यंत विचित्र होती. आता आसमा जी आहे ती आपल्या पती सलीमबरोबर ती भाड्याच्या खोलीमध्ये राहत होती. दोघांचाही नवरा बायकोचा संसार सुखानं चाललेला होता. पण असं जगाला दिसत होतं. पण वास्तविक पाहता आसमा आपल्या संसारामध्ये सुखी नव्हती, आनंदी नव्हती. त्यांची परिस्थिती हालाकीची होती. पती त्या हॉटेलमध्ये मोलमजुरी करत होता आणि घरामध्ये कुठल्याही मौजमजेच्या वस्तू यांच्याकडे नव्हत्या आणि चांगला फोनसुद्धा हिच्याकडे नव्हता आणि हिला ऐशोआराम करायचा होता किंवा तिला वेगळी लाईफ जगायची होती आणि ती आपल्या नवऱ्यावरती सतत नाखुश असायचे. आणि अशामध्येच मग हिची ओळख ही बुलंद शहरामधला खुर्जा भागामध्ये राहणारा अदनान याच्याबरोबर झालेली होती. आता ओळख झाली, त्याच्यानंतर मग मैत्री वाढली. त्यानंतर मग मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमामध्ये व्हायला लागलं आणि नंतर आता पती कामावरती गेला की मग ही आसमा जी आहे ती अदनानला भेटायला लागली. यांचं प्रेम प्रकरण सुरू झालं. त्यानंतर मग एकमेकांशी त्यांचं फोन नंबर दिले गेले, फोनवरती सुद्धा बोलणं झालं. आता हे सगळं चालू असताना अनेक वेळा काय व्हायचं की ती जी आसमा आहे तिचा फोन जो आहे तो असा साधा चिटुकला होता आणि त्या फोनमधून नीट आवाज येत नव्हता आणि आवाज येत नसल्यामुळे हा प्रियकर आणि प्रेयसी यांच्यामधला संवाद नीट होत नव्हता आणि त्याच्यामुळे मग या अदनाननं त्या आसमाला हत्येच्या काही दिवसापूर्वीच म्हणजे साधारण 10-12 दिवसापूर्वीच एक नवा कोरा जवळजवळ 10,000 रुपयांचा मोबाईल फोन दिलेला होता. आता तिच्याकडे ते छोटा चिटुकला बटनाचा वगैरे फोन होता. मग तिनं तो फोन टाकून दिला आणि हा नवीन फोन जो आहे तो घेतला आणि त्याच्यामध्ये तिचं सिम कार्ड टाकलं आणि आता हे दोघंही एकमेकांशी गुलुगुलू बोलायला सुरुवात झाली. पण फोन घेतल्यानंतरच यांच्यामध्ये खरा वादसुद्धा सुरू झालेला होता. आता हिच्याकडे महागडा फोन आला होता. आता ज्यावेळेस नवऱ्यानं बघितलं की आपल्या बायकोकडे एवढा मोठा फोन आला आहे 10,000चा म्हणजे प्रचंड महाग फोन आहे, त्यावेळेस मग त्या बायकोनं काहीतरी उडवडीची उत्तरं दिली. काय तर तिने सांगितलंच मी पैसे साठवले होते किंवा असं तसं काहीतरी असं तिने सांगितलं आणि तिनं ती वेळ मारून नेलेली होती. आता इकडं आपल्या प्रियकराबरोबर ती बोलत राहायची. पण ज्यावेळेस तो प्रियकर जो आहे तो हिला फोन करायचा त्यावेळेस हिचा फोन सतत व्यस्त असायचा. आता हिचा फोन काय लागत नव्हता. त्याच्यानंतर अदनान जो आहे तो चिडायला लागला होता. म्हणजे मी हिला एवढा फोन घेऊन दिला, हिच्यासाठी मी एवढा खर्च करतो, हिला काय पाहिजे ते देतो आणि ही माझा फोनसुद्धा नीट उचलत नाही आणि सतत ती कोणाशी तरी बोलत राहते आणि सतत ती एंगेज असते असं त्याला वाटायला लागलं आणि मग तिच्यावरती संशय यायला लागला आणि ती कोणाबरोबर तरी बोलते आहे आणि आपल्याला धोका देते आहे अशा पद्धतीनं याला वाटत होतं आणि याचा या अदनानला राग यायला लागलेला होता आणि यावरूनच मग या दोघांच्यामध्ये भांडणाला सुरुवात झाली होती, वादाला सुरुवात झाली होती आणि हा तिचा प्रियकर तिच्या चारित्र्यावरती संशय घेत होता आणि मग हळूहळू त्यानं तिच्यावरती लक्ष ठेवायला सुरुवात केली. कुठं जाते, काय करते अशा पद्धतीनं किंवा आपण आपल्या भाषेमध्ये सांगतो ना की तिच्यावरती तो डूक धरून होता किंवा काठ खाऊन होता आणि अशा पद्धतीनं 2-4 दिवस गेले आणि याला असं वाटलं की हिचे बाहेरच काहीतरी अफेअर चालू आहे आणि आपल्याला ती धोका देते आहे आणि यामुळे मग याचा रागाचा पारा प्रचंड चढलेला होता आणि याच्यामुळे मग त्यानं आपल्या प्रेयसीला धडा शिकवायचा असं त्यानं ठरवलेलं होतं आणि काटा काढून तिला संपवायचं. तारीख आहे 11 जून 2024. आता सकाळी आसमाचा पती जो आहे सलीम तो कामावरती गेलेला होता आणि त्याच्यानंतर दुपारी या अदनाननं आसमाला फोन केला आणि तिला सांगितलं तू भेटायला ये आणि त्यानंतर घरातून निघतानाच या अदनाननं म्हणजे त्या प्रियकरानं आपल्या प्रेयसीला मारण्यासाठी एक चाकू जवळ घेतलेला होता. त्यानंतर मग आता हे दोघं एका ठिकाणी भेटले आणि मग भेटता इकडं तिकडं फिरत होते आणि त्यांचं ठरलेलं ठिकाण होतं स्मशानभूमी. तर त्या स्मशानभूमीमध्ये म्हणजे खुर्जा या भागामधलं मोहल्ला खिरखानी हा जो भाग आहे त्या ठिकाणचं हे कब्रस्तान आहे, स्मशानभूमी आहे. तर या ठिकाणी ते दोघं गेलेले होते आणि विशेष म्हणजे कब्रस्तानमध्ये जास्त कोणी जात नसतं त्यामुळे ह्यांना तिथं म्हणजे हे तिथं पोहोचले. आता पोहोचल्यानंतर पुन्हा मग यांच्यामध्ये त्या मोबाईलवरून वाद सुरू झाला होता. तुझा फोन व्यस्त का येतो आहे याच्यावरून हा भांडायला लागला होता. त्यामुळे तिनं काही उत्तर द्यायला सुरुवात केली, मग ह्यानं काही उत्तर दिलं. मग ह्यांच्यामध्ये बाची सुरू झाली, वाद वाढला, विकोपाला गेला आणि हा अदनान जो आहे तो तयारीशी आलेला होता. आता मग त्यानं हिच्यावरती हल्ला केला, खिशातला चाकू काढला, सपासप तिच्यावर वार केला, तिचा गळा चिरला आणि आता अंधारात म्हणजे संध्याकाळची वेळ होती त्यामुळे त्यानं तिला तिथं मारलं आणि तिथं ती बॉडी टाकून दिली आणि त्यानंतर इकडं तिकडं बघितलं, कुणी पाहिलं नाही याची शहानिशा केली आणि तिचा मोबाईल जो आहे तो सुद्धा बाजूला लांब फेकून दिला आणि तिथून हा अदनान
पसार झाला। त्याच्यानंतर 12 जूनला आसमाचा मृतदेह सापडला। त्यानंतर मग पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि या तपासामध्ये पोलीस त्या अदनानपर्यंत पोहोचलेले होते आणि 24 तासामध्ये खुनी सुद्धा अटक झालेला आहे। पण त्याच्यानंतर अजून एक धक्कादायक खुलासा त्या अदनाननं केलेला होता। त्याला विचारलं की तू तिची हत्या का केली होती, त्यावेळेस त्यानं सांगितलं होतं ते अत्यंत डोकं चक्रावणारं होतं। तर अदनान हा जो आहे तो संजय दत्त याचा मोठा चाहता होता आणि त्यानं संजय दत्तचा खलनायक हा चित्रपट जो आहे तो अनेक वेळा बघितला होता आणि त्याच्यामध्ये त्याचं संजय दत्तचं पात्र होतं बल्लूचं आणि यानं सुद्धा त्याच पात्रावरून स्वतःचं नाव सुद्धा बल्लू ठेवलेलं होतं आणि त्यानंतर या आरोपीनं एक व्हिडिओ शेअर केला होता आणि ह्या व्हिडिओमध्ये हा बल्लू उर्फ हा जो अदनान आहे तो तरुण सांगतो की जर कोणी माझ्या कुटुंबाला त्रास दिला किंवा त्यांच्याकडे डोळे वाटरून बघितलं तर मी त्यांना बॉम्बने उडवून देईल आणि तो असंही म्हणतो की माझा एन्काउंटर कुणी करणार नाही कारण मी फक्त एकच मर्डर केलाय, मी जर 10 मर्डर केले असते तर माझा एन्काउंटर झाला असता। आणि त्यानंतर त्यानं असं सुद्धा सांगितलं की त्याची विवाहित प्रेयसी जी आहे ती प्रेयसी खोटं बोलत होती, धोका देत होती। 2.5 वर्ष त्यानं तिच्यासाठी काम केलं होतं पण 2.5 वर्षाची सगळी कमाई तिनं खाल्ली होती आणि त्यामुळे त्यानं तिची हत्या केलेली होती। त्याचा मित्र जर कोणी त्याला खोटं बोलला तर त्याला सुद्धा तो मारून टाकेल आणि अशा पद्धतीनं तो त्या व्हिडिओमध्ये सांगतो आहे। आणि त्यानंतर त्याला पत्रकारांनी विचारलं की तुला आता चांगला माणूस बनायचं आहे का, तर त्याने सांगितलं म्हणला पहिल्यांदा मी आता शिक्षा भोगतो आणि त्यानंतर चांगलं बनायचं का वाईट बनायचं हे मी नंतर ठरवतो। अशा पद्धतीचं वक्तव्य त्यानं मीडियामध्ये दिलेलं होतं। तर नंतर पोलिसांनी ताब्यात घेतलं। आता पुढची कायदेशीर कारवाई सुरू आहे। आता या प्रकरणामध्ये धडा काय मिळतो, जी व्यक्ती आपल्या जोडीदाराला सुद्धा धोका देऊ शकते, जी व्यक्ती ज्याच्याबरोबर 7 जन्म काढायचे त्याच्याबरोबर धोका देऊ शकते, ती व्यक्ती कोणालाही धोका देऊ शकते आणि त्यामुळे अशा व्यक्तींकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा करू नका। मग तो पुरुष असेल किंवा स्त्री असेल, एकाशी जे प्रामाणिक राहू शकत नाहीत ते दुसऱ्याशी प्रामाणिक राहू शकत नाहीत। त्यानंतर दुसरी गोष्ट, चित्रपट हे मनोरंजनाचं साधन आहे। जीवन आणि चित्रपट हे वेगळे असतात, पण आपल्याकडे जीवनाला चित्रपट आणि चित्रपटाला जीवन समजायला लागले आणि त्याच्यामुळे मग अशा पद्धतीच्या घटना घडायला लागलेल्या होत्या। आता याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा। पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह। तोपर्यंत धन्यवाद।